नमस्कार शेतकरी बंधूंनो, जय जिजाऊ जय शिवराय. मी राजभाऊ उगले, भूगोल अभ्यासक, राहणार कोथळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, बंगालच्या सागरामध्ये जे डीप डिप्रेशन तयार झालेलं आहे आणि या डीप डिप्रेशनचा मार्ग, त्याचबरोबर या डीप डिप्रेशनचा राज्यावर होणारा जो परिणाम आहे, त्या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. राज्यात कशा स्वरूपात याचा परिणाम होणार आहे, राज्यात पाऊस होणार आहे का नुसतं ढगाळ वातावरण होणार आहे, या सर्व गोष्टी आपण काही मॉडेलच्या आधारे समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपले मित्रपरिवार यामध्ये जोडा आणि फॉलो करा. तर मित्रांनो, ही भारतीय हवामान विभागाकडनं आपल्याला मिळालेली उपग्रह प्रतिमा आहे. या ठिकाणी मित्रांनो डीप डिप्रेशन तयार झालेले मोठ्या प्रमाणावर ढगाचं भाग या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी पावसाच्या ॲक्टिव्हिटी सुद्धा अगदी संपूर्ण आंध्र प्रदेश, तामिळनाडू, त्यानंतर इथं केरळ, कर्नाटक, तेलंगणा, अगदी छत्तीसगड या भागापर्यंत, ओडिसा या राज्यापर्यंत या सर्व गोष्टीचा परिणाम झालेला आहे. डीप डिप्रेशनमुळे मोठ्या प्रमाणावर राज्याच्या पूर्वेकडे साईडला ढगाळ वातावरण तयार झालेले आहे. हळूहळू मित्रांनो हे सर्व वातावरण राज्याकडे सरकणार आहे. याचा परिणाम मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये तर होणारच आहे, परंतु अरबी समुद्रातून सुद्धा या डिप्रेशनला बाष्प पुरवठा होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात सुद्धा येणाऱ्या काळात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज निर्माण होतील. साधारणतः मित्रांनो 12 तारखेनंतर 13 तारखेला राज्यात ढगाळ परिस्थिती होऊन हलका पाऊस होऊ शकतो, होण्याची शक्यता आहे. त्याचा एक संदर्भातली काही माहिती आपण पाहणार आहोत. या डीप डिप्रेशनचा हा जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे, या ठिकाणी आपल्याला मार्ग दिसतो. 7 तारखेला हे डीप डिप्रेशन अगदी तयार, 7, 8 तारीख, 9, 10 मित्रांनो, आणि 11 तारखेला मित्रांनो तो मदुराई या भागावर ते अटॅक करणार आहे. तामिळनाडू राज्यातील मदुराई हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे मित्रांनो. जगप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर त्या ठिकाणी आहे. निश्चित जर कधी गेला तर ते मीनाक्षी मंदिराला भेट द्या. मी स्वतः जाऊन आलेलो आहे. तर अशा पद्धतीनं दक्षिणेकडील राज्यावर याचा परिणाम आपल्याला होताना दिसत आहे. या पद्धतीनं मित्रांनो ढगाळ वातावरण, प्रचंड प्रमाणात हेवी रेन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. ढगाळ वातावरण डीप डिप्रेशनच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी महाराष्ट्रात सुद्धा याचा परिणाम हा होणार आहे. हे पहा मित्रांनो, वेगवेगळे मॉडेल आपल्याला या डीप डिप्रेशनचा परिणाम दाखवतात. प्रचंड प्रमाणात ढगाळ वातावरण होऊन महाराष्ट्रात सुद्धा मित्रांनो हलक्या पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे. सध्या तरी महाराष्ट्रात गारपीट होईल अशी जोरदार तरी सध्या शक्यता नाही. परंतु मित्रांनो अशा कालखंडात टेम्परेचर वाढत असतं. जवळपास 30 डिग्री तापमान जाणार आहे. ढगाचं आच्छादन असणार आहे. उत्तरेकडून WB सक्रिय आहे आणि या सर्व कारणामुळे महाराष्ट्रात हलकी गारपीटसुद्धा मराठवाड्याच्या उत्तर भागात होऊ शकते. छत्रपती संभाजीनगरच्या विभागामध्ये गारपीटीची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा एक अंदाजा आपल्याकडं हाती लागलेला आहे. त्याची सुद्धा माहिती आपण मित्रांनो पाहू. या हे पावसाच्या जबरदस्त ॲक्टिव्हिटीज आपल्याला दिसत आहे. अगदी श्रीलंकेचा पूर्ण पूर्व किनारपट्टी, राज्याच्या भागात ढगाळ परिस्थिती, या सर्व गोष्टीमुळे होताना आपल्याला दिसत आहे. वेगवेगळे मॉडेल आपल्याला दाखवत आहेत. महाराष्ट्रात याचा कसा परिणाम होईल मित्रांनो हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. अगदी अहिल्यानगरचा भाग, पुणे विभाग, छत्रपती संभाजीनगर विभागात आपल्याला मोठ्या अगदी त्या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याचा भाग आहे. पश्चिम विदर्भात सुद्धा आपल्याला या सर्व गोष्टीचा परिणाम जाणवणार आहे. अगदी दक्षिणेकडे सोलापूर, सांगली, सातारा, बेळगाव हा संपूर्णपणे घाट परिसर यामुळे डॅमेज होणार आहे. आणि मित्रांनो या डीप डिप्रेशनचा राज्यावर जबरदस्त परिणाम होत आहे. अगदी पावसाच्या रूपात आणि गारपिटीच्या रूपात सुद्धा आपल्याला परिणाम आपल्याला दिसणार आहे. कारण छत्रपती संभाजीनगरचा विभाग आहे, नांदेड विभाग आहे, संपूर्ण राज्य मित्रांनो ढगाच्या अगदी अमरावती आहे, नागपूर आहे, जळगाव, नंदुरबार, मुंबई, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या सर्व भागामध्ये ढगाळ परिस्थिती होऊन हलक्या पावसाची शक्यता निर्माण होत आहे. मित्रांनो याचा परिणाम गारपिटीत सुद्धा हलक्या होऊ शकतो. कारण या कालखंडात टेम्परेचर हे 30 डिग्री जाणार आहे. दिवसाचं तापमान वाढणार आहे, रात्रीचं तापमान सुद्धा वाढणार आहे. जवळपास मित्रांनो
रात्रीच्या तापमानात वाढ होणार आहे, जी सध्या 10 अंश 11 अंशापर्यंत तापमान मराठवाड्यातलं आहे. हे तापमान मित्रांनो 16-17 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे रात्रीचं, आणि दिवसाचं तर 30 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं गारपिटीची संभावना निश्चित आहे, नाकारता येत नाही. अशा रीतीनं मित्रांनो राज्यावर या सर्व गोष्टीचा परिणाम हा होणार आहे, हे आपण या ठिकाणी पाहिलं. मित्रांनो, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. एवढंच या निमित्ताने सांगतो, थांबतो. धन्यवाद.